नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अमेरिका आणि इराणमध्ये तब्बल 39 दिवस युद्ध सुरू होतं. 1 मार्च रोजी म्हणजेच युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलकडनं इराणवरती भीषण असा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खमैनी यांचा मृत्यू झाला. आयातुल्ला अली खमैनी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण इराण एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर इराण, अमेरिका आणि इस्रायल विरोधामध्ये जो लढा उभारला त्यामुळे या दोन्ही बलाढ्य देशांना मोठा हादरा बसला. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. मोठी जीवित आणि वित्तहानी जरी झाली असली तरी मात्र देखील इराणनं माघार घेतलेली नाही. इराणनं केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये हाहाकार उडालाय आणि शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच युद्धविरामासाठी पुढाकार घेतला. अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांचा युद्धविराम झाला होता. दरम्यान हा युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्याची घोषणा केली. परंतु आता मात्र एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे इराणमध्ये आता मोठी फूट पडल्याचं चित्र दिसू लागलंय. इराणमधील नेत्यांमध्ये 2 मतप्रवाह निर्माण झालेत. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. त्यापूर्वीच इराणच्या काही प्रमुख नेत्यांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खमैनी यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये या नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की इराणची अवस्था आर्थिक आघाडीवरती खूप गंभीर बनली आहे. त्यामुळे आता आपण अमेरिकेसोबत गांभीर्यानं अणुऊर्जेवरती चर्चा करायला हवी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान जरी इराणच्या अधिकाऱ्यांनी खमैनी यांना पत्र लिहिलेलं असलं तरी देखील खमैनी यांनी मात्र या चर्चेला नकार दिल्याची माहिती समोर येते. त्यामुळे इराणमध्ये मोठी फूट पडल्याचं चित्र आहे. दरम्यान अमेरिकेमध्ये फूट पडावी यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं देखील अनेकदा प्रयत्न केल्याचं दिसून आले. युद्ध होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांना भडकवलं होतं. आंदोलन करा, आमची सेना तुमचं संरक्षण करण्यासाठी येतेय असं आश्वासन ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांना त्यावेळी दिलं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इराण आणि अमेरिका यांच्यातील हे युद्ध कधी थांबणार आणि जरी थांबलं नाही तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सुरू होणार का की नाही हे सगळं पाहणं फारच जास्त गरजेचं आहे. कारण जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन झालं नाही तर याचा खूप मोठा फटका भारताला बसणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.